गावातील मुलगा आणि मुलगी तुझ्या गाडीत बसून पळून गेले असं म्हणत जिंतूर तालुक्यामधील हंडी गावच्या सरपंचाला फोनवर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर सरपंचाच्या आई आणि वडिलांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे। जखमीवर जिंतूर येथील रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी परभणी इथं हलवण्यात आलंय। या प्रकरणी सरपंच पंढरी डोईफोडे यांच्या तक्रारीवरून बातमी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी शंकर चव्हाण आणि इतर 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या घटनेचा अधिकचा तपास पोलीस करतात। धमकी दिली की आम्ही मुलाला तुझ्या मारून टाकू। सरपंच आहे म्हणून ते भलती धमकी त्या मोबाईलवर असं करू, उचलून नेईन, तुझ्या बापाला उचलून नेईन, तुझ्या बायकोला नेईन, भावाला नेईन, सगळ्यांनी तो अख्खे खानदान हे करीन म्हणे। तुमचे दोन्ही पोरं मारून टाकतो म्हणे। मग 2-3 लाथा मारले ते मी खाली पडले। माझ्या गळ्यातल्या 2 पता तोडून नेल्या आणि मोठ्या लाडू लागले। आमचं मालक घराकडे होते, ते आडू पळत आले, त्यानं धरलं, त्याला खाली लाथ मारले, खाली पाडलं आणि ते 2 पलीकडे पळून गेले।